आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण। लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आताच कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे। तर त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की आजपासून पुढील 4 दिवस लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। परंतु आज फक्त बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार नाही। तर त्या 10व्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। थेट देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव आता आम्ही आज आढावा घेत होतो। पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। तर बघा, आताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की महिलांना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण होणार आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। थेट ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून अपडेट आलेले आहे। त्यातच आता गोरगरीब महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। खरा लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। तर बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, थेट ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की गुढीपाडव्यानिमित्त लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना एक पैठणी साडी मिळणार आहे। सोबतच गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे। अजितदादा पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक 10 ते 25,000 रुपयाचं देणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000 आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही आदिती तटकरेंनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे, मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा सण आनंदात जाणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। सोबतच गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वितरण केलं जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना या 4 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, गुढीपाडव्यानिमित्त 2 लाभांचे अनुदान थेट खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु आज प्रामुख्याने बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना या 4 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्या 4 लाभांपैकी 2 लाभांचा लाभ आज मिळणार आहे।
उर्वरित 2 लाभांचा लाभ गुढीपाडव्यानिमित्त मिळणार आहे। परंतु आज या 2 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी प्रत्येक लाडकी बहीण या 4 पात्रतेमध्ये बसली पाहिजेत, तरच तुम्हाला या 2 लाभांचा लाभ घेता येणार आहे। तर बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली नसावी। बघा, भरपूर ताईंनी गुढीपाडवा जवळ येत आहे त्या दृष्टिकोनातून 4 चाकी गाडी घेतलेली आहे। त्या लाडक्या बहिणींना या गुढीपाडव्यानिमित्त अनुदान मिळणार नाही, त्यांना आज हप्ता सुद्धा मिळणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा, पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली नसावी। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षांमध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। जर तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल तर तुम्हाला या 4 लाभांचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा, तरच तुम्हाला या 4 लाभांचा लाभ घेता येणार आहे आणि तरच तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। आणि शेवटची पात्रता, शेवटचा नियम म्हणजे लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नसावेत। त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, या 2 योजनांचा लाभ घेत नसावे। फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, त्यापैकी 2 आनंदाचे निर्णय आज तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत। तर बघा, ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसलेले असतील आणि त्यांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा, पटपट पद्धतीने हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे, त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा, प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। ज्या बहिणींचा जिल्हा या 5 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहे। सोबतच 8वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा, सोबतच 9वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा, प्रामुख्याने ज्या बहिणींचा जिल्हा गोंदिया जिल्हा असेल, ज्या बहिणींचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, ज्या बहिणींचा जिल्हा धाराशिव जिल्हा असेल, ज्या बहिणींचा जिल्हा लातूर जिल्हा असेल आणि ज्या बहिणींचा जिल्हा बीड जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, तर या पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल या दोन्ही साईडला पैसे येणार आहे। सोबतच 12वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर। बघा, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, या ठिकाणी आज पैसे येणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। तर बघा, या प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे
येणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 5 बँकांपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत, कारण या 5 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी या 5 बँकेमध्ये खातं खोलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु उर्वरित बँकेमध्ये उद्या पैसे येणार आहेत, कारण या 5 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत. या बँकेना सर्वात मोठी डीबीटी आहे. त्या दृष्टिकोनातून आज या प्रमुख 5 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा, 5 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्या दृष्टिकोनातून आज बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. सोबतच दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, चौथी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि पाचवी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक. बघा, ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख 5 बँकांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत. तर या पैठणी साड्यांसाठी सुद्धा पात्रता घातलेली आहे. ती पात्रता तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पामध्ये 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यांचा वर्म लाडकी बहिणीमध्ये पात्र ठरलेला असेल आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असेल त्याच बहिणींना या 3 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. तर बघा, या 3 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत 15,000 रुपये अनुदान शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे. बघा, तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो दुसरा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी आनंदाची बातमी आहे, तिसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, या घरकुल योजनेच्या याद्या आलेल्या आहेत. त्यामधील ज्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत त्यांना पहिला हप्ता सुद्धा मिळालेला आहे. आजपासून दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यांनी घरकुल योजनेमध्ये अर्ज केलेला असेल, ज्यांच्या नावाने घर आलेलं असेल त्यांना आज दुसरा हप्ता सुद्धा मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कशा पद्धतीने मिळवायचे आहे यासाठी काही पात्रता घालण्यात आलेली आहे का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहे. तर या साड्यांसाठी पात्रता आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, सर्वात प्रथम हे 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान कोणाला मिळणार आहे. तर बघा, ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्याच बहिणींना 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच पैठणी साड्या कोणत्या बहिणींना देण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे त्यांनाच पैठणी साडी मिळणार आहे. आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याच बहिणींना आज पैठणी साड्यांचं वितरण केलं जाणार आहे. बघा, आजपासून गुढीपाडव्यापर्यंत पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे, कारण महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले आहेत. त्या सर्व बहिणींना एकाच दिवशी पैठणी साड्या वितरण करणे शक्य होणार नाही. त्या अनुषंगाने आजपासून पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला 100% पैठणी साडी मिळणार आहे. बघा, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी काही आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पिठाची गिरण असेल, मोफत शिलाई मशीन असेल, घरकुल असेल, मोफत सौर चूल असेल या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहे. ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही लाभांचे अनुदान थेट जमा करण्याचे
आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु गॅस कनेक्शनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा, पहिली पात्रता म्हणजे गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। बघा, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणींनी गॅस कनेक्शनची पात्रता पूर्ण केलेली असेल त्याच बहिणींना पैठणी साड्या आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।